करावं हा प्रश्न सदाशिवराव भाऊंच्या समोर पडत होता. अब्दाली आणि मराठ्यांमध्ये काही तहाच्या वाटाघाटी मल्हारराव होळकर आणि अब्दाली यांच्यामध्ये चालू होत्या. परंतु रघुनाथ आपले सदाशिवराव भाऊ अब्दालीच्या ज्या महत्त्वाच्या 4 मागण्या होत्या त्या मागण्या मान्य करायला तयार नव्हते. त्यासाठी कुठलाही संघर्ष कोणताही त्याग करावा लागला तरी बेहत्तर, पण या हिंदुस्थानची 1 इंचभर भूमी आम्ही परकीयांना मिळू देणार नाही. ह्या भूमिकेत मराठे होते, सदाशिवराव भाऊ होते आणि यातूनच शेवटी अंतिम 14 जानेवारीचा संघर्ष उभा राहिला. आता 10 जानेवारी 1761 या दिवशी संक्रांतीचा सण आलेला होता. मराठ्यांनी थोड्याच दिवसात आपल्याला 14 जानेवारी ही युद्धाची तारीख निश्चित केलेली होती आणि 4 दिवस अगोदर हा संक्रांतीचा सण आला होता. तो सण मराठ्यांनी साजरा केला. सदाशिवराव भाऊंनी मराठ्यांच्या समोर जे जोशपूर्ण भाषण व्याख्यान केलेलं होतं त्यामध्ये ते सांगतात की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे की बाबा रे, हे धर्मयुद्ध आहे, हे तुझं कर्तव्याचं युद्ध आहे. तुला न्याय अन्याय नीती अनीती धर्म अधर्माचं हे युद्ध आहे. यासाठी तुला लढावंच लागणार आहे. यामध्ये तू जर विजयी झाला तर धर्माचा एक आदर्शाचा विजय होणार आहे. तशीच आपली भूमिका आहे. जर या युद्धामध्ये आपण विजयी झालो तर भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे ह्या हिंदुस्थानचे आपण स्वामी होणार आहोत. जरी या युद्धामध्ये आपल्याला बलिदान द्यावं लागलं तरी आपण या देशाला, या संस्कृतीला, या समाजाला, या समाजाच्या रक्षणासाठी ते बलिदान दिलेलं असेल की जे बलिदान हजारो वर्ष आपल्या वारसांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. अशा पद्धतीचं सदाशिवराव भाऊंचं ते विचार ऐकल्यानंतर सर्व मराठे त्या संघर्षासाठी सिद्ध झालेले होते. आता 14 जानेवारीचा दिवस, युद्धाचा दिवस उजाडलेला होता आणि दोन्हीही सैन्य या युद्धासाठी आपली युद्ध रचना करत होते. अब्दालीने चंद्राची अर्धकोर म्हणजे छत्रीच्या पद्धतीचं सैन्याची उभारणी केली होती आणि त्याच्याशी प्रतिकार करण्यासाठी सदाशिवराव भाऊंनी एक नव्या पद्धतीची युद्धरचना केली होती. आपल्याला आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. यापूर्वी मराठ्यांचे जे मोठे संघर्ष होते त्या संघर्षामध्ये मराठ्यांची युद्धनीती ही गनिमी काव्याची होती. या गनिमी काव्याच्या युद्धाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज होते. दुर्गम सह्याद्रीमध्ये शत्रूवर अचानक छापे मारायचे आणि शत्रूला निष्प्रभ करायचा. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हा सपाट मैदानावर चालणारा नव्हता. तो पायदळाचा होता, मावळ्यांचा होता. हा विचार करून थोरल्या बाजीरावांनी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यामध्ये काही आमूलाग्र बदल केले होते. ते बदल कोणते होते तर बाजीरावांनी घोडदळाचा गनिमी कावा स्वीकारला होता. त्यांनी पायदळाच्या ऐवजी एक शक्तिशाली असं घोडदळ निर्माण केलं होतं. मग तुम्ही म्हणाल घोडदळाचा गनिमी कावा कसा असतो, तर तुम्हाला औरंगजेब दख्खनमध्ये आला होता, त्याच्याबरोबर कित्येक लाखाची फौज होती. पण मुघलांच्या लष्करासाठी 1 लाख लष्करासाठी साधारणपणाने 30 ते 40 हजार अनलढाऊ सैन्य की जे न लढाई करणारं असं सैन्य त्याला लागत, अशी लोक त्याला लागत होती. त्यामुळे मुघलांच्या लष्कराची जी हालचाली होत्या त्याला मर्यादा होत्या.
त्यांची वाटचाल त्यालाही मर्यादा होती. मुघल लष्कर एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 15 किलोमीटरपर्यंत वाटचाल करू शकत होतं. या गोष्टीचा बाजीरावांनी अभ्यास केला होता आणि म्हणून त्यांनी आपली युद्धनीती बदलली होती की आपल्या लष्कराचा तळ एका ठिकाणी करायचा आणि आपल्याबरोबर 3 किंवा 4 दिवस लढाऊ सैन्य घ्यायचं. फक्त घोडदळ. बाजीरावाच्या सैन्यामध्ये तोफखाना नव्हता, कारण की तो अवजड असल्यामुळे तो वाहून नेणं अतिशय जिकिरीचं होतं. त्यासाठी मुघलांना हत्ती, घोडे, उंट, बैल ठेवावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या गतीवर मर्यादा होती. बाजीरावांनी हा विचार करून आपल्या सैन्यामध्ये तोफखाना ठेवलेला नव्हता आणि फक्त धावतं सैन्य म्हणजे 3 दिवस पुरेल अशा पद्धतीची शिदोरी आपल्या बरोबर घ्यायची आणि शत्रूच्या बलाढ्य फौजेवर वेळोवेळी छापे मारायचे. प्रचंड गतिमान हालचाली करून शत्रूला मिळणारी सर्व रसद लुटून न्यायची. शत्रूला रसद मिळू देणं नाही, शत्रूच्या प्रचंड सैन्यावर वेळोवेळी छापे मारायचे. अशा पद्धतीची बाजीरावाची युद्धनीती होती. परंतु सदाशिवराव भाऊंनी आपली युद्धनीती बदललेली होती. उदगीरच्या मोहिमेमध्ये त्यांनी इब्राहिम खान गारदी नावाचा निजामाचा म्हणजे तो जो काही एक अतिशय आधुनिक तोफखाना निर्माण करणारा सरदार हा सदाशिवराव भाऊंकडे आलेला होता आणि त्याच इब्राहिम खानच्या तोफखान्याच्या मदतीने मराठ्यांनी निजामावर प्रचंड मोठा विजय मिळवलेला होता. आणि म्हणून खरंच सांगायचं तर तोफखान्याचं युद्ध हे सगळ्यात आधुनिक युद्ध होतं. परंतु तशा पद्धतीच्या युद्धाचा अनुभव मराठ्यांना प्राप्त नव्हता. आणि म्हणून मल्हारराव सदाशिवराव भाऊंना पुन्हा पुन्हा सांगत होते की आपण परंपरागत गनिमी कावाचा युद्ध संघर्ष करावा, आपल्या सैन्याची अनेक पथकं करावी आणि आपण ते सैन्याचं विभाजन करून शत्रूवर छापे घालायचा प्रयत्न करावा. परंतु आपल्या हालचाली करण्यासाठी आपल्याला एक अडचण होती, कारण की मराठ्यांच्या या 1 लाख सैन्याबरोबर 50,000 स्त्रिया, मुलं आणि कुटुंब, कबिले आणि त्याचबरोबर आपल्याकडं बाजारबुणगे हेही होते आणि त्यांना उघड्यावर टाकून आपल्याला सैन्याच्या गतिमान हालचाली करणं अशक्य आहे असं सदाशिवराव भाऊंचं म्हणणं पडलं होतं. आणि म्हणून सदाशिवराव भाऊ आपल्या युद्ध व्यूहरचना करत असताना सगळी मदार ही इब्राहिम खान गारद्याच्या तोफखान्यावर, म्हणजे मराठ्यांच्या आधुनिक नावा जो आधुनिक तोफखाना सदाशिवराव भाऊंनी निर्माण केला होता त्या तोफखान्यावर सदाशिवराव भाऊंची सगळी मदार होती. म्हणून 14 जानेवारीच्या त्या युद्धाच्या दिवशी आपली व्यूहरचना करत असताना सदाशिवराव भाऊंनी जी रचना केली होती ती कशी होती समजून घेतली पाहिजे. डाव्या बाजूला त्यांनी गोलाची म्हणजे म्हणजे ज्याला लंब गोल अशा पद्धतीचं आपली युद्ध रचना केली होती. त्यामध्ये अब्दालीच्या समोर, अफगाण सैन्याच्या समोर जो गोलाचा पुढचा भाग होता त्याच्या डाव्या बाजूला एक शक्तिशाली इब्राहिम खानाचा तोफखाना, त्याच्या मध्यभागी म्हणजे जे सैन्य होतं त्याला लागून त्या सैन्याच्या मध्यभागी स्वतः सदाशिवराव भाऊ, ज्याला हुजरातीचं सैन्य घोडदळ ते 10,000 सैन्य घेऊन, डाव्या बाजूला त्यांच्या शिंदे, जनकोजी शिंद्यांचं 10,000 सैन्य, त्याच्यानंतर गायकवाडांचं 5,000 सैन्य, शमशेर बहादर 5,000 सैन्य, मध्ये सदाशिवराव भाऊंच्या उजव्या हाताला होळकर, पवार, विठ्ठलराव विंचुरकर. होळकरांचं 15,000, गायकवाडांचं 10,000, त्यानंतर पवारांचं 5,000 आणि विठ्ठलराव विंचुरकरांचं 5,000 असं सैन्याची रचना होती. आणि तिथून जो गोल होता त्या मागच्या गोलामध्ये 10,000 पायदळ
मध्ये जो काही 40,000 कुटुंब कबिला होता त्याच्या रक्षणासाठी एक गोल करून त्या गोलाची सीमेवर 5,000 पायदळ हे त्यांचं रक्षणासाठी उभं केलं होतं. सदाशिवराव भाऊंनी आदल्या रात्री आपल्या सर्व सेनापतींना एक आज्ञा केली होती. ही आज्ञा काय होती की उद्याच्या माझ्या युद्धाच्या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोफखाना. पहिल्या 4 तासामध्ये आपण शत्रूपासून एका अशा अंतरावर आपल्या सैन्याची रचना केलेली आहे. अब्दालीचं सैन्य साधारणपणाने 80,000 सैन्य सीमेवर होतं. त्याच्यामध्ये अफगाण सैनिक होते आणि त्याचबरोबर रोहिले, बंगश, पठाण यांचं सैन्य होतं आणि सुजा उद्दौलाचं सैन्य होतं. त्याच्या मागे त्याचं म्हणजे हे एकूण 60,000 घोडदळ, त्याच्या पुढे 5,000 उंटावरच्या तोफा होत्या आणि त्याच्या मागच्या बाजूला त्याचं 10,000 राखीव सैन्य होतं. स्वतः अब्दाली त्या आपल्या सैन्यापासून अर्धा किलोमीटरवर एक टेकडी होती, त्या टेकडीवर तो स्वतः थांबलेला होता आणि दुर्बिणीतून तो आपल्या सैन्याचं नियंत्रण करत होता. अब्दालीचे सर्व सेनापती हे आपल्या पथकासह घोड्यावर स्वार होते. ती त्यांची पद्धत होती. या उलट मराठ्यांचे सर्व सेनापती हे आपल्या सैन्याच्या पुढे हत्तीवर बसलेले होते. त्यामुळे मराठ्यांचे सर्व सेनापती लांबून शत्रूला दिसत होते. या उलट शत्रूचा कुठलाही सेनापती हा मराठ्यांना दिसत नव्हता, कारण की तो घोड्यावर होता. आता सदाशिवराव भाऊंनी आपल्या सर्व सैन्याला, सेनापतींना, सरदारांना आदेश दिला होता की पहिले 4 तास आपलं युद्ध हे फक्त तोफा करणार आहे. तोफा 4 तास आपल्या शत्रूवर प्रचंड तोफांचा मारा करणार आहे. आपल्या तोफांची रेंज साधारणपणाने अर्धा किलोमीटरची आहे. त्यामुळे आपल्या शत्रू हा आपल्या तोफ्याच्या माऱ्यात आहे. 4 तास आपला तोफखाना संपूर्ण शत्रूला जायबंदी करणार आहे आणि ज्यावेळेस मी आदेश देईल त्याच नंतर आपलं सैन्य शत्रूला जाऊन भिडणार आहे. आज्ञा होईपर्यंत कोणीही आपली जागा 4 तास सोडणार नाही. त्यावेळेचे घटका, आज आपण त्याला तास म्हणतो, हे सोयीसाठी म्हणतोय. आणि या उलट अब्दालीकडं 5,000 उंटावरच्या तोफा होत्या. पण या तोफांचा मारा अर्धा किलोमीटरचा नव्हता, त्याचा मारा कमी होता. याचा अभ्यास सदाशिवराव भाऊंनी केलेला होता. ज्यावेळेस युद्ध सुरू होईल त्यावेळेस उंटावरच्या तोफांचा मारा आपल्या सैन्यापर्यंत येणारच नव्हता. आणि तसंही घडलं. सकाळी साधारणपणे 10 वाजता प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली, कारण की तोपर्यंत धुकं होतं, जानेवारीचा कालखंड होता आणि प्रत्यक्ष समोर युद्धाला सुरुवात झाली. मराठ्यांचा इब्राहिम खान गारद्याचा तोफखाना शत्रूवर प्रचंड आग ओकतोय आणि त्याचा परिणाम अब्दालीचा सैन्याचा मारा करतायत तोफांचा उंटावरच्या, परंतु तो मराठ्यांपर्यंत येऊन पोहोचतच नाही. मराठ्यांच्या तोफांच्या माराने उंट मारले जात आहेत आणि शत्रूला पिछेहाट करावी लागते. पहिल्या 2-2.5 तास शत्रूचं एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे. 5,000 उंटापैकी 2,000-2,500 उंट आणि त्याच्या तोफा निकामी झालेल्या आहेत. हे बघितल्यानंतर अब्दालीचं सैन्य भयभीत झालेलं आहे. ते मागं हटायला लागलेलं आहे आणि अब्दाली स्वतः भयभीत झालेला आहे. त्याला काय करावं कळेना आणि म्हणून त्याने आपला सगळा कुटुंब कबिला आपल्याजवळ बोलून घेतलेला आहे आणि तो स्वतःला आपलं कुटुंब कबिला घेऊन दिल्लीकडं पळून जाण्याचा प्रयत्न करायचा तो त्याच्या तयारीला लागलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे युद्ध मराठ्यांकडं
झुकलेलं आहे. पण त्याच वेळेस अचानक काही घटना घडत आहेत. काय घटना घडतायत? तर मराठे बघतायत की आपल्या शत्रूची प्रचंड हानी होते, शत्रू मागं हटतोय आणि मराठा सैनिकांच्या मनात इतका जोश निर्माण झालाय की कधी आम्ही शत्रूवर तुटून पडतोय आणि शत्रूची कत्तल करतो. आणि असं विचार चालू असताना अचानक विठ्ठलराव विंचुरकरांच्या सैन्यामधली काही मंडळी पुढचा मागचा विचार न करता कुणाचीही आज्ञा नसताना जोशात येऊन शत्रूला जाऊन भिडले आणि त्यांनी पाठीमागं हटणाऱ्या अफगाण सैन्याची कापाकाप सुरू केली. हे बघितल्यानंतर त्यांना त्यांच्या शेजारी असणारं सर्व मराठ्यांचं सैन्य शत्रूला जाऊन भिडलेलं आहे. आता बघा काय विचित्र घडलेली गोष्ट आहे की मराठे अफगाणांची कापाकाप करतायत आणि शत्रूशी लढणाऱ्या मराठा सैनिकांवर मराठ्यांच्या तोफातून येणारे गोळे पडायला लागलेले. आणि आता काय करावं सदाशिवराव भाऊला समजायला तयार नाही. त्यांच्या ज्या काही पुढच्या योजना होत्या त्या सगळ्या फेल गेलेल्या आहेत. आता मराठी सैन्य आपल्या तोफांच्या माऱ्यामध्ये आलेलं आहे. आणि मग नाईलाजाने सदाशिवराव भाऊंना इब्राहिम खान गारद्याला आदेश देऊन सांगावं लागलं की ताबडतोब तुझा तोफखाना थांबव. आणि एका बाजूला मराठी सैन्य शत्रूची कापाकाप करताय, अफगाण मागं हटतायत. त्याच वेळेस अब्दालीच्या लक्षात आलं की 2-1 हजार त्याचे उंटावरच्या तोफा असलेलं सैन्य होतं. अब्दालीने अतिशय चतुराईने एक निर्णय घेतला. तो अतिशय निर्णायक होता, महत्त्वाचा होता, युद्धावर परिणाम करणारा होता. काय निर्णय होता? त्याने आपल्या 2000 उंटावरच्या ज्याच्यावर तोफा होत्या त्या उंटाच्या सगळ्या ह्यांना सांगितलं, तोफखान्याला सांगितलं की शत्रूचा तोफखाना थांबलेला आहे, कुठल्याही प्रकारचा तुम्हाला विरोध होणार नाही, तुम्ही ताबडतोब मोठ्या हालचाली करून शत्रूच्या तोफखान्यावर जाऊन हल्ला करा. आणि अब्दालीचा तोफखाना उंटावरचा निघाला. त्याने इब्राहिम खान गारद्यांच्या त्या मराठ्यांच्या तोफांना वेढलं आणि त्याच्यावर हल्ला केला. आता आपल्या तोफखान्याच्या रक्षणासाठी काही गार्दी सैन्य होतं, परंतु त्यांच्या संख्येचा विचार करता या सगळ्या सैन्याने त्याला वेढलं आणि त्यामध्ये आपला तोफखाना हा अफगाणांच्या ताब्यात गेला. आता अब्दालीने इब्राहिम खान गारद्याला अगोदर संदेश पाठवला होता, अरे तू मुसलमान आहे, मी इस्लामच्या रक्षणासाठी हा संघर्ष करतोय. परंतु इब्राहिम खान गारद्याची स्वामीनिष्ठा आढळ होती. शेवटपर्यंत शत्रूशी लढत असताना इब्राहिम खान गारदी कामी आला आणि मराठ्यांचा तोफखाना अफगाण्यांच्या ताब्यात गेला. मराठ्यांचं मुख्य अस्त्र शत्रूच्या ताब्यात गेलं आणि त्याच वेळेस अब्दालीने आपल्या सैनिकांना एक आदेश दिला की 10,000 बरखंदाज म्हणजे बंदूक असलेलं राखीव सैन्य अब्दालीने मागं ठेवलेलं होतं. त्या सैन्याला आदेश केला आणि त्याला आपल्या फौजेच्या पुढे आणलं आणि या सैन्याला त्यांनी आज्ञा केली. ती आज्ञा काय होती समजून घ्या. ती आज्ञा होती की मराठ्यांचे सर्व सेनापती हत्तीवरून संघर्ष करताय, ते तुम्हाला लांबून दिसताय, तर एकेका सेनापतीला 50-100 बंदूकधाऱ्यांनी टार्गेट करायचं आणि सैन्याशी न लढता सेनापतींवर बंदुकीचा मारा करायचा. आणि त्याप्रमाणे अब्दालीचं ते बंदूकधारी सैन्य ज्याला बरखंदाज म्हणतायत ते मराठ्यांच्या सर्व सेनापतींच्या रोखाने बंदुकीचा हल्ला करतायत. त्या हल्ल्यामध्ये एक गोळी आली आणि त्यांनी सदाशिवराव भाऊंच्या शेजारच्या फौजेमध्ये हत्तीवर पुढे आपल्या सैन्याला प्रोत्साहन देणाऱ्या विश्वासरावांचा वेध घेतला आणि विश्वासराव हत्तीवरून खाली कोसळले. सैन्यामध्ये चलबिचल सुरू झाली. म्हणून सदाशिवराव भाऊ आपल्या हत्तीवरून खाली उतरले
आणि त्यांनी सर्व सेनापतींना आदेश दिला की सर्व सेनापतींनी आपल्या हत्तीवरून घोड्यावर स्वार व्हावं आणि स्वतः सदाशिवराव भाऊ विश्वासरावाजवळ गेले. त्यांनी त्याचा विचारपूस केली आणि मराठी सैन्य मागं हटायला लागलं. इथं एक गोष्ट घडली. आता लढणाऱ्या मराठ्यांच्या एक गोष्ट त्यांना असं दिसायला लागलं की आपले एकही सेनापती आपल्याला दिसत नाही. मग सेनापती आपल्याबरोबर आहेत का नाही, का पळून गेले? त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली, एक अस्वस्थता निर्माण झाली. हे बघितल्यानंतर सदाशिवराव भाऊ मागचा पुढचा विचार न करता मागं हटणाऱ्या मराठ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फौजेच्या पुढे आले आणि शत्रूने त्यांच्यावर हल्ला केला. एक गोळी निघाली. विश्वासरावांच्याच वयाचा 17-18 वयाचा जनकोजी शिंदे त्याचा वेध घेतला. जनकोजी शिंदे हत्तीवरून खाली कोसळला. 2 तरुण सेनापती हत्तीवरून बंदुकीच्या गोळीने घायल होऊन कोसळलेले आहेत. स्वतः सदाशिवराव भाऊ शत्रूत जाऊन शत्रूशी लढतोय. त्याच्यावर शेकडोनी शत्रू तुटून पडलेले आहे. त्याची अवस्था अभिमन्यूसारखी झालेली आहे आणि या जखमांनी सदाशिवराव मूर्छित झालेले आहेत. हे बघितल्यानंतर खरं तर मल्हाररावांसारखा जो सगळ्यात अनुभवी सेनापती होते, त्यांनी या सगळ्या सैन्याचं नेतृत्व करणं आणि सैन्याला दिशा देणं अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवाने तसं घडलं नाही. हे का घडलं हे आपल्याला सांगता येत नाही. मल्हाररावांची भूमिका काय होती हेही आपल्याला समजत नाही. मल्हाररावांची भूमिका अशी होती असं सांगितलं जातं होळकरांच्या कैफियतीमध्ये की अशा वेळेस एक मोठा पराभव आणि कत्तल टाळण्यासाठी आपण युद्धभूमी सोडून माघार घ्यावी असं मल्हाररावांचं मत पडलं. त्याने आपल्या मराठ्यांच्या सर्व सेनापतींना आपण माघार घ्यावी अशा पद्धतीची आज्ञा केली. परंतु त्यांच्यापर्यंत ती पोहोचली नाही आणि मल्हारराव हे आपल्या 15,000चं सैन्य घेऊन युद्धभूमी सोडून माघारी आले. हे सगळं बघितल्यानंतर मराठी लढणाऱ्या सैन्याला काय होतं हे कळतच नव्हतं. प्रचंड त्यांच्या मनात अस्वस्थता आणि त्यातूनच काही सैन्य पळायला लागलेले आहे युद्धभूमी सोडून आणि हे बरोबर अब्दालीने हेरलं आणि त्यांनी मराठ्यांच्या सैन्याची कत्तल सुरू केली. अनेक तास ही कत्तल झाली. खरं सांगायचं तर युद्धाच्या पहिल्या भागामध्ये मराठ्यांकडून जवळजवळ 15,000 ते 20,000 अफगाण सैन्य हे मारलं गेलं होतं. परंतु नंतर जे काही युद्धाचं पारडं फिरलं आणि या युद्धामध्ये हजारो मराठ्यांच्या सैनिकांची कत्तल झाली. माझं एवढंच सांगायचं आहे की या पानिपतच्या युद्धामध्ये 1,00,000 मराठ्यांना बलिदान द्यावं लागलेलं आहे. देश, समाज आणि संस्कृती, धर्म याच्या रक्षणासाठी 14 जानेवारी 1761 या दिवशी 1,00,000 मराठ्यांनी बलिदान दिलं. घरटी एक योद्धा मारला गेला. 1,00,000 बांगडी फुटली. आता ह्या युद्धात मी संपूर्ण आपल्या समोर या युद्धाची हकीकत सांगितली. युद्ध अब्दालीने जिंकलं. परंतु युद्ध जिंकल्यानंतरही अब्दालीच्या हातात काय लागलं? आजपर्यंत अब्दालीने अनेक वेळा हिंदुस्थानवर स्वाऱ्या केल्या. प्रत्येक युद्धामध्ये अब्दालीला प्रचंड मोठी लूट संपत्ती मिळालेली होती. परंतु या युद्धामध्ये मात्र विजयी झाल्यानंतरही अब्दालीच्या हाताला काही लागलं नव्हतं. अब्दाली अफगाणिस्तानमधून येताना आपल्याबरोबर 60,000 सैन्य घेऊन आलेला होता. त्याला 10,000 सैन्य गमवावं लागलेलं आहे. आपली सगळी साधन सामुग्री गमवावी लागली.
युद्ध साहित्य गमवावं लागलं आणि त्याची प्रचंड मोठी हानी झाली. या युद्धाचे परिणाम काय झाले? युद्धात क्षणिक मराठ्यांचा पराभव झाला निश्चितच. मराठ्यांची ही फार मोठी हानी झाली. आपल्या 3 पिढ्यांचे सैनिक कामी आले. परंतु युद्धानंतर मात्र बघा की ज्या ध्येयासाठी अब्दाली हिंदुस्थानवर पुन्हा पुन्हा स्वाऱ्या करत होता, हा हिंदुस्थान जिंकून घेणं, दिल्ली आपली राजधानी करणं आणि हिंदुस्थानमध्ये इस्लामचा झेंडा गाडणं, हे जे काही अब्दालीचं ध्येय होतं, ते ध्येय मात्र कधीही अब्दालीचं साध्य झालं नाही. अब्दालीने युद्ध जिंकल्यानंतर त्याने 2 आपली पत्र नानासाहेबाला पाठवली. एक नानासाहेब पेशव्यांना आणि दुसरं पत्र त्यांनी मल्हारराव होळकरांना पाठवलेली अब्दालीची 2 पत्र आपल्याला उपलब्ध आहेत. त्या पत्रामध्ये अब्दाली सांगतो की तुमचे बंधू सदाशिवराव याच्याशी तह करण्याचा, हे युद्ध टाळण्याचा मी खूप प्रयत्न केला. त्याने मला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यातून हे युद्ध झालेलं आहे. या युद्धामध्ये तुमचे बंधू सदाशिवराव भाऊ, तुमचे चिरंजीव विश्वासराव कामी आले आणि हजारो मराठा सैनिक कामी आले. याचं मला अतिशय दुःख होतं, परंतु तो माझा नाईलाज होता. आता मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की मी माझ्या मायभूमीला जातोय. जाताना माझी फक्त एकच अट आहे. ती अट म्हणजे माझा इथला विश्वासू सहकारी नजीब खान रोहिला याला मी मुघल बादशाहाचा मुख्य कारभारी म्हणून नेमत आहे. परंतु त्याचबरोबर मी तुम्हाला हेही सांगू इच्छितोय की 1752 मध्ये तुम्ही मुघल बादशाहाशी जो तह केलेला आहे, तो तह मला मान्य आहे. त्या तहानेच मराठ्यांनी दिल्लीचं आणि मुघल बादशाहाचं रक्षण करावं असं अब्दाली या पत्रामध्ये सांगतोय. या अब्दालीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणारे, त्याला आमंत्रित करणारे विजय सिंग आणि माधव सिंग आणि सूरजमल जाट या तिघांना अब्दालीने पत्र पाठवलंय. तो सांगतो की तुमच्या आमंत्रणामुळे मी इथं आलेलो आहे. तुम्ही मला मदत केलेली नाही प्रत्यक्ष. आता या युद्धात माझी प्रचंड हानी झालेली आहे, ती कधीही भरून काढता येणार नाही. त्यामुळे तुमच्यासाठी मी इथं आलो, मराठ्यांशी लढलो. आता तुम्हाला मला खंडणी द्यावी लागेल. त्यांनी विजय सिंगाकडे 1 कोटी रुपये मागितले, माधव सिंगाकडे 1 कोटी मागितले, सूरजमल जाटाकडे 50 लाख रुपयांची मागणी केली. आता मात्र त्यांना काय कळावं कळत नव्हतं आणि तोच विजय सिंग, तोच माधव सिंग मल्हारराव होळकरांना पत्र पाठवून सांगतोय की तुम्ही आमचं रक्षण करा. काय विपरीत इतिहास आहे. अशा पद्धतीने पानिपतचा संघर्ष झालेला आहे. युद्धामध्ये मराठी निश्चितच हरलेले आहेत, परंतु आपल्या ध्येयामध्ये मराठी जिंकलेले आहेत. अब्दाली युद्धात विजयी आहे, परंतु हिंदुस्थान जिंकून घेण्याच्या आपल्या ध्येयामध्ये तो पराभूत झालेला आहे. यानंतर अब्दालीला पुन्हा दिल्लीवर आक्रमण करण्या इतकी हिंमत राहिलेली नाही, त्याची तेवढी ताकदही राहिलेली नाही. याउलट मराठे राखीतून उठतायत. बाळाजी बाजीरावांचं निधन झालेलं आहे. माधवराव पेशवे पदावर आलेले आहेत. त्यांनी अवघा मराठी बांधव एकत्र केलेले आहेत आणि पुन्हा तुकोजी होळकर, महादजी शिंदे, विसाजी पंत बिनवेले, रामचंद्र पंत कानडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं सैन्य उत्तरेकडे गेलं. 2 फेब्रुवारी 1771 मराठ्यांनी दिल्ली जिंकली, दिल्ली शहर जिंकलं, दिल्लीचा लाल किल्ला जिंकला. पाटण्याला ब्रिटिशांच्या आश्रयाला गेलेला शाह आलम बादशाह, मराठ्यांनी त्याला इंग्रजांवर
आपलं वर्चस्व निर्माण करून शाह आलम बादशाहला पुन्हा दिल्लीत आणलं. त्याची प्रचंड मोठी मिरवणूक काढली. त्याची दिल्लीच्या तख्तावर स्थापना केली. दिल्ली बळकावून बसलेला नजीब खानाचा मुलगा झाबेता खान याला कैद केलेला आहे. आणि मराठे आता बादशाहला आपल्या बरोबर घेऊन ज्या नजीब खान रोहिल्याने, बंगश रोहिले आणि पठाणांनी हिंदुस्थानशी द्रोह केलेला होता, मुघल साम्राज्याशी द्रोह केला होता, त्याचा बदला घेण्यासाठी मराठ्यांचं सैन्य हे आता दोआबाकडे निघालेलं आहे. मराठ्यांनी पुन्हा पानिपत, सोनपत, बागपत, कुंजपुरा, शामली जिंकून घेतलेली आहे. नजीब खानाची राजधानी नजीबाबाद जिंकून घेतला. नजीब खानाच्या राजधानीचा संरक्षक किल्ला फत्तरगड जिंकून घेतला. नजीब खानाने जमवलेली 30 लाखाची संपत्ती त्याच्या वारसांनी त्या खंदकामध्ये टाकली होती. तो खंदक पुन्हा कोरडा केला. 30 लाखाची संपत्ती मिळवली. नजीब खानाची कबर उखडून गंगेत मिसळून टाकली आणि मराठ्यांनी हरिद्वार पर्यंतची भूमी जिंकून घेतली आणि संपूर्ण पुन्हा दिल्लीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं. याचं उत्तराई म्हणून शाह आलम बादशाहने महादजी शिंद्यांना संपूर्ण मुघल साम्राज्यामध्ये, हिंदुस्थानमध्ये गोहत्या बंदीचं फरमान करून दिलं. त्याने त्याने अयोध्या, मथुरा आणि काशी ही 3 क्षेत्र मुक्त करून मराठ्यांच्या ताब्यात देण्याचं वचन दिलं. 1771 पासून 1803 सालापर्यंत मराठे दिल्ली आणि हिंदुस्थानचे रक्षक म्हणून आपलं कर्तव्य बजावत आहेत. 1803 मध्ये जनरल लेक याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी दिल्लीवर आक्रमण केलं. दुर्दैवाने मुघल बादशाहचं सगळं मुघल सैन्य, त्याच्या वजीर आणि सरदारांचं सगळं सैन्य पळून गेलं. परंतु दौलतराव शिंद्यांनी पाठवलेलं 15,000 सैन्य दिल्लीच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढत राहिलं. इंग्रजांनी दिल्ली जिंकून घेतली. जनरल लेकने दिल्ली जिंकून घेतली. त्या जनरल लेकने दिल्लीच्या विजयानंतर नोएडा रेसकोर्स इथं हे युद्ध झालं दिल्लीसाठीचं. त्या नोएडा आजच्या रेसकोर्सच्या भूमीवर आपल्या विजयाचा स्मारक निर्माण केलेलं आहे आणि त्या स्मारकावर जनरल लेक लिहून ठेवतो की दिल्ली जिंकण्यासाठी आम्हाला मराठ्यांशीच लढावं लागलं, मुघलांशी नाही. त्यासाठी मराठ्यांशी आम्हाला प्रचंड असा संघर्ष करावा लागला, असं त्या विजयस्तंभावर इंग्रजांनी आणि जनरल लेक यांनी आपलं सगळी हकीकत लिहून ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीने मराठ्यांनी या देशाच्या रक्षणासाठी अब्दाली असेल किंवा सर्व इंग्रजांसारख्या परकीयांचे संघर्ष केलेला आहे. आणि म्हणूनच 18व्या शतकाचे हिंदुस्थानचे करते करविते, हिंदुस्थानचे रक्षण करते हे मराठे होते, हे ठामपणाने आपण जगाला सांगू शकतो. संपूर्ण हिंदुस्थानावर मराठ्यांचं राज्य होतं. हे फक्त राज्यच नव्हतं, तर मराठ्यांनी त्यासाठी इथल्या संस्कृती, इथला समाज आणि इथल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी प्रसंगी 1,00,000 बांगडीने बलिदान दिलेलं आहे. त्याचं स्मरण करणं हे आपल्या वारसांसाठी, उद्याच्या तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. मला या प्रसंगी एवढंच सांगावंसं वाटतं की आज 14 जानेवारी पानिपत स्मृती दिवस आहे. आपल्या 1,00,000 पूर्वजांनी जे बलिदान केलं त्याचं स्मरण करू आणि उद्याच्या एक शक्तिशाली हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी आपण सिद्ध होऊ, एवढंच मला सांगावंसं वाटतं. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
धन्यवाद बालकोडेजी. आपण इतकं विस्तृतपणे मला वाटतं पानिपत या रणसंग्रामाची पार्श्वभूमी, त्या दिवशी झालेली लढाई आणि त्याच्यानंतरचे हे भूराजकीय परिस्थिती आणि वास्तव हे सांगितलं. जसं आपण सुरुवातीला या गोष्टीबद्दल म्हटलं होतं की पानिपतचा रणसंग्राम हा फक्त 14 जानेवारीचा युद्ध नाही. पानिपतचा रणसंग्राम आणि ती फक्त 10 महिन्याची मोहीम नाही, त्याच्यामागे मराठ्यांचा उदय, ती पार्श्वभूमी आणि त्याच्यानंतर मराठ्यांनी आपलं गतवैभव मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याच्यात यशस्वी होणं, ही सगळी पार्श्वभूमी पानिपतची आहे आणि त्याचं केंद्रबिंदू हे होती पानिपतचं युद्ध आहे. आणि हे आपल्याला कुठेही विसरता आणि ह्यांच्या आजच्या आपल्या बोलण्यातूनही आपल्याला लक्षात येतं की पानिपतचं युद्ध हे मराठ्यांनी राष्ट्रासाठी केलेलं युद्ध आहे. ते सत्तेसाठी फक्त केलेलं युद्ध नाही, ते राष्ट्राच्या रक्षणासाठी, राष्ट्रीयत्व जपण्यासाठी केलेलं ते युद्ध आहे. आणि हे आपण आजच्या इतिहासात सांगणं हे अतिशय गरजेचं आहे. पानिपत झालं किंवा आपलं पानिपत झालं हा वाक्प्रचार कुठेतरी आपण टाळायला हवा. तो पराक्रमाचा इतिहास आहे, तो शौर्याचा इतिहास आहे आणि जसं बलकवडेजी म्हणाले की तो एक बलिदानाचा देखील इतिहास आहे. एकच सांगतो की जर पानिपतवर मराठे लढले नसते तर दिल्ली आजच्या अफगाणिस्तानची राजधानी असते. आज पाकिस्तानची सीमा आपल्या महाराष्ट्रापर्यंत येऊन भिडली असती. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन ह्या राष्ट्राचं रक्षण केलं, आपल्या दिल्लीचं रक्षण केलं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. निश्चितच. आणि हे खूप मोठा विचार आहे. जोपर्यंत आपला असा इतिहास आपण पोहोचवणार नाही तोपर्यंत कदाचित हा वाक्प्रचार, हे गैरसमज दूर होणारच नाहीत. निश्चितपणे कोणीतरी जिंकतं, कोणीतरी हारतं. युद्ध शेवटी युद्ध असतं. मात्र त्या युद्धानंतर जेव्हा तुमचा शत्रू हे मान्य करतोय, त्या पराक्रमाची ग्वाही देतोय, त्या बलिदानाची ग्वाही देतोय आणि परत तुमच्याशी संधी करण्याचे प्रयत्न करू पाहतोय त्या पत्राद्वारे, हेच या मराठ्यांचा यशाचं कुठेतरी गुपित तिथे आहे आणि हे आपण समजायला हवं. या पूर्ण या पानिपत समजून घेण्याच्या आपल्या या उपक्रमात बलकवडेजी आपल्या बरोबर होते, त्याच्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. हा सगळा उपक्रम, हा पूर्ण पानिपतची हकीकत आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवावी. जितक्या लोकांना आपण शेअर करू शकतो तेवढं हे शेअर करावं, लोकांपर्यंत हे पोहोचवावं. आणि आजपासून कदाचित आपण हा निर्धार करायला हवा की पानिपतचा इतिहास हा पराभवाचा नाही, हा बलिदानाचा आणि शौर्याचा इतिहासच आपण लोकांना सांगावा. ही अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपल्याबरोबर होते यांना मी बलकवडेजींना धन्यवाद देतो. आणि मीमांसासोबत आपण पुढे देखील जोडलेले राहत. असे वेगवेगळे कार्यक्रम आपण करणार आहोत, वेगवेगळी व्याख्यानं, वेगवेगळी मुलाखती आणि साक्षात्कार आपण घेणार आहोत. तूर्त इथेच थांबूया. धन्यवाद.